नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर. आज मी आपल्यासाठी सुलभ भागवत हे पुस्तकातील अध्याय 2 घेऊन आलेली आहे. असं म्हणतात, पितृपक्षामध्ये जर आपण भागवतचं पठण केलं तर ही जी सेवा आहे ही आपल्या पितृंसाठी सुद्धा घडते आणि पितृंचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. तर हे सुलभ भागवतातील दुसरा अध्याय. हे जे सुलभ भागवत आहे हे मी दिंडोरी प्रणीत जे मठ आहे स्वामींचं, तिथून मी हे घेतलेलं आहे. तर आपल्यालासुद्धा ह्या मी जे पठण करत आहे ह्याचा फायदा होईल, कारण जितकं महत्त्व पठणाला आहे तितकं श्रवणालाही आहे. चला मग सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. 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 द्वितीयोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीभ्यो नमः. श्री स्वामी समर्थ. जय जयाजी पांडुरंगा भक्तजन अंतरंगा, सगुणा निर्गुणा निसंगा, निराकारा निजरूपा, गोपीजन मानसमोहना, वसुदेव देवकी नंदना. जय जयाजी श्रीकृष्ण यदुवंशभूषणो, नमो तुझ. श्रीमद्भागवत करोणी श्रवण, धुंदकारी तरला पापीजन, महात्म्य ऐका भाविकजन, संक्षेपाने सांगतसे. तुग भद्रेच्या तीरी नगर, राहत होता ब्राह्मणवर, आत्मदेव नामक विद्वोत्तर, सदाचार पाळतसे. वेदशास्त्री पारंगत, घरी सर्व समृद्धी नांदत, परंतु नसे कन्या सूत. मनी कष्ट त्यायोगे, भार्या सुंदर गृहकृत्य दक्ष, परंतु कर्कशा कलमहत भोगेशर्व्य असे आसक्त. काळक्रमित आनंदे, संसारी नाही पुत्र संतान, ते गृह भासे जैसे स्मशान. उदास चित्ती सदा ब्राह्मण, कांता गृहधन नावडे त्या. एके दिवशी अरण्यात प्राण त्यजून म्हणत, उडी घ्यावी जलशयात, ऐसा विचार करीतसे. एक दिवशी अरण्यात प्राण त्यजू म्हणत, उडी घ्यावी जलाशयात, ऐसा विचार करीतसे. पूर्ण पुण्य अकस्मात कोणी येती तेथे येत, प्राण किमर्थ त्यजसी म्हणत, सर्व वृत्त कथिले. ब्राह्मणाचे सदाचारण पाहुनिया, रमारमण यती वेशे दिले दर्शन, त्याचे प्राक्तन विचारती. सप्तजन्मपर्यंत तुझसी, दैवी नाही पुत्र संतती. अगा करोनी भगवत भक्ती, तरुणी जाय भव आता. शुद्धा पीडित न मिळे खावयास, त्यासी सांगावे कर उपवास. तैसा तुमचा हा उपदेश, मजला की योग्य नव्हे. पुत्रार्थी तो झाला व्याकुळ, पाहुनी दिदले एक फळ, भार्यसी भक्षावया सकळ. देऊनी व्रत आचारी, यतीसी घातले साष्टांग नमन. हृदय आनंदला ब्राह्मण, म्हणे होईल पुत्ररत्न. सुखाऊने कवन मग, गृही येऊनी सांगे पत्नीसी, प्रिय लाभेल पुत्र तुझसी. भक्षी लवला हे प्रसाद फळासी, अंतर्वत्नी होशील असे म्हणून गेले स्वकार्यासी. मिळविले स्त्रियेने इष्टमैत्रिणीसी, वृत्तांत कथिला शेजारणीसी. म्हणे कैसे वर्तावे, गर्व राहील खाता फळास, उदरवृद्धी कष्ट नवमास. वेदना बहु प्रसूती समायास, मजला नावडे हे सर्व. बालक येता जन्मासी, प्रतिपाने बहु सायसी. सैन्य पाजावे लागेल त्यासी, मलमूत्र काढावे लागले की. धन्याची त्या स्त्रिया जगती, ज्या का वांज निपुत्रिक असती. त्यांना न सोसावी लागती गर्भधारणा, प्रसूती त्रास ऐसे. स्त्रिया म्हणती खरे बाई, तू पतीचे नायकावे काही. फळ भक्षाव्या गाईस देई, तू राही सुखे अशी. त्यात होती तिची बहीण, प्रतिवर्षी तिचे बाळणपण. तुझला द्रव्य बहु देई, बालक मजला अर्पावे. चिंध्या बांधुनी उदरावरी, गर्भापणाचे सोंग करी. ब्राह्मणासी आनंद भारे, गर्भसंस्कार करवितसे. फळ घातले होते गायीसी, तीही झाली गर्भरशी. आश्चर्य वाटले आत्मदेवासी, म्हणे दैव फळफळले. बहिणीचा येता प्रसूती काळ, धुंदलीसी वृत्त कळविले तत्काळ.
नाटक करी म्हणे प्रबळ प्रसूती वेना येताती. बहिणीचा पुत्र वारे सकट आणविला धुंदली निकट. धुंदली प्रसवली म्हणती पुत्र आत्मदेव आनंदला. गुह्य नव्हते त्यास विदित परमानंदे पाहे पुत्र दाने दिदली अपरिमित. गावात शर्करा वाटली तेच दिवशी गाय व्याली. मानवाकृती पुत्र प्रसवली वार्ता नगरामाजी पसरली. पाहो आले सकळीक पुत्र सुंदर गौरवर्ण. माथा जावल नयन कमळनयन गायी ऐसे झाले कर्ण. गोकर्ण नाम पावला दोघे वर्धती दिवस समास. विप्रे करविले सर्व संस्कारास परिचिती विषात्यास. निस्पुत्र वृत्ती बघुनिया गोकर्ण नित्य भजन करी. स्नान संध्या जप निर्धारी माता पित्यास वंदन करी. मधुर भाषा बोलतसे धुंदलीचा धुंदुकारी. शिव्या देई कोणा मारी कलह नित्य चोरी करी. व्यभिचारी निपजला 12 वर्ष होता गोकर्ण तीर्थाटनाला गेला ग्रह सोडोनी. धुंदकारीचे पाहून वर्तन आत्मदेव पस्तावला. न कळे कैसा निपजला सूत. याहुनी वांजपण बरे म्हणवे होता. तरुण नित्य छळत पैक्यासाठी बापासी. नाना व्यसने लागली त्यासी. मध्यमास मदिराक्षी मायबाप देवधर्मासी. कदापिही मानेना. ऐसा काळ लोटला 12 वर्ष. गोकर्ण आला पितृदर्शनास. स्थिती पाहुनी दुःखतयास पितयासी सांगत ज्ञान तदा. ताता तुमचे वय झाले संसारी किमर्थ चित्त ठेवले. मोहा माझी मन गुंतले हे तो बर्वे कैसे जी. धर्म हाची पिता माता धर्म हाची सखा भ्राता. धर्म हाची पुत्र मित्र धर्म आजीव सेवावा. सोडा बापा संसारा आशा. हृदय आठवी जगदीश शरण जावे ऋषिकेशा. दुःख निरसन तैचकी लोकधर्माचा करावा त्याग. संतजनाचा करावा संग काम जिंका धरा विराग. नामस्मरणे रंगावे नित्य करावे हरीचे पूजन. नित्य करावे हरिभजन. त्यागून इतरांचे गुणदोष चिंतन संसार चित्त न ठेवावे. गोकर्णाचा उपदेश ऐकूनी विप्र अनासक्त झाला मनी. रात्री गृहत्याग करुनी तीर्थाटनी प्रवर्तला. गंगा तटाकी एकांतवासी आत्मदेव जाऊनी राहिला वनासी. श्रीमद भागवत दशम स्कंदासी नित्य नेमे वाचितसे. ऐसा कृष्ण भक्तीत होऊनी रत आत्मदेव झाला स्वयंमुक्त. सत्संगाचा महिमा अद्भुत धन्य गोकर्ण हरिभक्त. बाप जात गृहातूनी धुंदुकारी बर्वे मानी. 5 वैश्या घरी आणूनी ठेवल्या त्या नर्धमान. धुंदली विचार करी मणी जैसी करणी तैसी भरणी. नित्य सोसे मानहानी याहुनी मरण बरे म्हणे. पैका लागी तिजला मारीत धन सुवर्ण न राहिले घरात. उडी घालूनी कुपात धुंदलीने जीव दिला. यासव स्त्रियांना ऐशी विनंती. सती लाची सुपुत्र होती. धर्माचरण करावे आणि पती ईश्वरास समजावा आणि भजावा. ऐसा दृष्ट दुराचारी चोर जार धुंदकारी. चोरी करुनी पोट भरी. वैश्यांच्यासह आपले राजगृही करुणी चोरी. रात्री येता जाला घरी. विचार करिता 5 सुंदरी आता कैसे करणे गे. वारंगणाशी कैसी प्रीती द्रव्या लागी लोभ दावेती. द्रव्य सरता हाकलुनी देती. जारा लागी ख्यात असे. नित्य करीतो मेला चोरी. याचे चोर्य सापडले जरी आमा होईल दंडभारी. कासियासी सोसावे निद्रा लागली त्यासी गाढ. स्त्रिया बैसल्या छातीवर कंठीपाश आवळूनी सत्वर. मुखी अग्नी घातला दगड बांधून त्याचे प्रेत त्यांनी फेकले गृहकुपात. घेऊन या धन समस्त रातोराती पळाल्या त्या. धुंदकारीचे झाले भूत गृही त्या कोणी न येत. पडूनी गेले घर समस्त. बोरी बाभळी वाढल्या ऐशी क्रमिता वर्षाबारा. गोकर्णाचा आला फेरा. जन्मभूमीच्या येता दारा सर्व संपले म्हणतसे. गोकर्ण महाभगवत भक्त ज्ञानी असंग महाविरक्त. ग्रामी आले म्हणून समस्त ग्रामजन दर्शना येती तय. सांगती घडला सर्व वृत्तांत. रात्री येत न राहिजे म्हणत. धुंदुकारी झाला भूत नांदत आहे भयंकर. गोकर्ण म्हणे आम्ही भक्त आम्हा नाही बाधा भूत. हरी भरला सर्व विश्वात आम्हा लागी भय नसे.
रात्रीचे समय धुंदुकारी यवनी नाना वेश धरी. कुत्रे घुबड मरकट भारी भेडसावी गोकर्ण. गोकर्ण म्हणे माझा बंधू स्वैराचरणे झाला बाधू. त्यासी करणे काही बोधू तीर्थसिंचने स्थिर केला. धुंदुकारी उभा राहत केले गया श्राद्धासी. मुक्ती झाली नाही कैसी आश्चर्य त्यासी वाटले. करुणी सूर्याचे स्तंभन विनवी त्याच्या पदावंदन. उपाय बंधन मुक्त कोण नारायण सांगावो. सूर्यनारायण म्हणे त्यासी करावे भागवत सप्ताहासी. त्याने धुंदुकारीसी त्वरित मुक्ती लाभेल. आनंद झाला गोकर्णासी. वार्ता विदित केली सर्व जनांसी. आमंत्रण पाठवले देशोदेशी. संत सज्जन हरिदासा मंडप घातला अति विसरण. ध्वज पताका गुढ्या तोरण कर्दली स्तंभ शोभायमान. उच्चासन वक्त्यास निर्मिले वाद्य भेरी करीती निनाद. उच्च स्वरे शंखनाद. जय जयकार नमः शब्द गगनभेदोनी चालला. गोकर्णसारखा परमविरक्त वक्ता ज्ञानी तसा भक्त. कथेसी रंगचढे अद्भुत. महानंद पर्वतराला सप्तग्रंथींनी असे युक्त. बाबू होता अंगणात पिशाच वायुरूप त्यात. धुंदुकारी बैसलासे सर्वेंद्रियांचे करुण कान. एकाग्र चित्ते केले श्रवण. मनन आणि निदिध्यासन कृष्णरूप होऊन ठेले. प्रत्येक दिवसाच्या कथेअंती वंशाची उकले एक ग्रंथी. 7 दिवसाचे शेवटी 7 ग्रंथी भेदल्या. जडवासांचा ग्रंथी भेद जरी झाला हे प्रसिद्ध. जीवदशेतील संशयभेद होय केवी सुजन हो. धुंदुकारी झाला दिव्यदेही. पिशाच योनी सरली पाही. हात जोडूनी उभा राही. अष्टभाव दाटले त्या. म्हणे धन्य संत सज्जन मजईसा पतित दारुण. त्यालागी केला ज्ञानयज्ञ. मज पिशाच्याच्या तारिले. धन्य धन्य गोकर्ण भ्रात. धन्य धन्य श्री भागवत. धन्य धन्य वैष्णव संत. धन्य मी हे आज झालो. धुंदुकारीस नेण्यालागी आले विष्णुदूत वेगी. गोकर्ण बोले त्यालागी सकळ श्रोत्यास नेणे की. विष्णुदूत म्हणती गोकर्णासी. धुंदुकारीने ऐकले एक चित्तेसी. तैसे मन न घडले इतरांसी. म्हणून फलभेद दिसतसे. गोकर्ण करी पुनः कथा. सर्व एकती एकाग्र चित्ता. सकल केले विमानस्था. वैकुंठ लोकी नेले ते. जैसे पूर्वी श्री रामचंद्रे अयोध्यावासी वैकुंठ नेले. तैसे गोकर्णने नवल केले. श्रोते नेले वैकुंठी. महात्म्य भागवत श्रवणाचे. पद्मपुराणी गायले साचे. संक्षेपे कथिले चरणदासे. गोड करुनी घ्यावाजी. आता कथेची आध्यात्मिक चित्ती धरावे जी रूपक. तेने बोध होईल नीक. मनना लागी नित्य नवा. आत्मदेव हा जीव जाणा. धुंदली देहबुद्धी म्हणा. कुबुद्धीचा पुत्र आणला उसना. तो अज्ञान धुंदुकारी. यती म्हणजे स्वयं भगवान. यत देत झाला फळ ज्ञान. परितेन सवेवी धुंदली जाण. देहबुद्धी होती म्हणून या. भक्ती गाय होती दारी. तिने सेविली सत्वरी. ज्ञान जन्मले तिच्या उदरी. गोकर्ण नामे परियेसा. तो भक्त तैसा ज्ञानी. संदेह द्वैत नव्हते मणी. हिंडत होता सर्व अवनी. भक्ती ज्ञान प्रसारण्या. संत दाखविती सन्मार्गासी. संत दाविती निज रूपासी. संत लावती हरिभक्तीसी. प्रपंच वासना शंभोनी. यतिवेशे भेटला देव. परीन हरीला भवभेय. भक्त झाला आत्मदेव. संत गोकर्ण उपदेशे. धुंदकारीच्या पंचवारंगणा. ते पंच विषय जाणा. आवडी बहु अज्ञाना. निजघात तेनेची झाला. ऐसी कथा आहे गहन. त्रिकाला बाधित सत्य जाण. सांप्रत ही श्रुती सावधान. होऊनी ऐकावे इतिहास. हा परमपवित्र शांडिल्य मुनी पडतो नित्य. जो आहे चित्रकूटस्थ ब्रह्मानंदे परिलुप्त. नमस्कार त्या शांडिल्यासी. चित्त रंगले हरिकथेसी. पत्नी ज्याची पूर्णमासी. सती भक्ता पतिव्रता. शांडिल्य गोत्री माझे मातुल. वासुदेव मातामह उपनाम शुक्ल. वैदिक याज्ञिक गायन तज्ज्ञ. नित्य भागवत वाचती. त्यांचे पायी माझे नमन. द्यावे मजला भागवती प्रेम. शांडिल्यासी पुनः नमन. हरिस्मरण नित्य असो. ऐशी कथा परमश्रेष्ठ. संक्षेपे सोपी करून स्पष्ट. श्रोते भाविक भगवत
भक्त तीही आदरे सेवावी. माझी ज्ञानेश्वर माऊली करी कृपेची मजला सावली. हृदय सुकुमार धरू पाऊली ध्वज वज्राकुंश अंकितजी. महाविष्णूचा अवतार संत सखा ज्ञानेश्वर. माथा त्याचे चरणावर सदेह राहो जगदीशा. सन्मुख वाहे इंद्रायणी भक्त रंगले नामस्मरणी. गाती नास्ती हरिकीर्तनी जय जयकारे मातले. वामभागी सिद्धेश्वर तैसाची सुवर्ण पिंपळ समोर. अजान वृक्ष अद्भुत थोर आठवे माझ्या चित्तासी. श्री संताचे ते जिव्हार आळंदी क्षेत्र आम्हा माहेर. चित्ती आठवे वारंवार बाप ज्ञानेश्वर माऊली ऐसे संक्षिप्त महात्म्य कथन. 2 अध्यायात केले कथन. श्रोती होऊन सावधान पुढील कथा ऐकावी. जे जे बोलले ते सर्वही विदित असो ज्ञानेश्वर पायी. कृपा करून ये विठाई संसारपाशी सोडवी. इति पद्मपुराणात तक्रत महात्म्य हे संक्षिप्त. कृष्णार्पण करुणी निवांत हरिभजनी रंगूया. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणद्रास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते भाम द्वितीयोध्याय भागवत महात्म्य समाप्त. श्री कृष्ण पर्णमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी पर्णमस्तु. शुभम भवतु. शुभम भवतु. आपला अध्याय 2 इथे संपलेला आहे. उद्या आपण स्कंद 2 मधील पहिला अध्याय घेणार आहोत. प्रथम स्कंद उद्या सुरू होईल. श्री स्वामी समर्थ. आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर नक्कीच आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.